गुड मॉर्निंग गाईज. तर मी आहे मयुरी आणि आज आहे आपल्या इंटरमिडियंट फास्टिंगचा 10वा दिवस आणि हे आहे माझं आजचं वेट. आजही मी 6:30 वाजता उठली आहे. नाही होत आहे मला, कारण काल गरबा घेऊन आली आणि थकून मग लेट उठली आहे, त्यामुळे लेट झोपली आहे म्हणून लेट उठली आहे. गरम पाणी पियाली, अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली, देवाची पूजा वगैरे करून घेतली. रोजच्याप्रमाणे रुटीन आहे आणि त्यानंतर एक ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पियाली आहे, कारण माझं फास्टिंग चालू आहे नवरात्रीचं, त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स राहण्यासाठी मी हे पियालेली आहे. त्यानंतर जेवण करायला जाते. आज मला ॲक्च्युली डोसे बनवायचे होते उपवासाचे, पण लागणारं साहित्य काय माझ्याकडे नव्हतं आणि हे कालच्या गरबाचे वाईब्स माझ्यात अजून आहेत. दही हवं होतं मला, म्हटलं वरीचा नॉर्मल भात बनवूयात, दही नव्हतं म्हणून मग ते आणायला गेली. लंचमध्ये जो दही भात घेतला होता तो उरला होता थोडा, म्हटलं तोच नाश्त्याला खाऊयात. तो आणि थोडंसं रताळ्याचा एवढासा तुकडा खाल्लेला आहे. त्यानंतर हा आहे माझा लंच, ज्यामध्ये मी वरीचा भात आणि दही घेतलेला आहे, थोडासा रताळा घेतला आणि छास घेतलेला आहे. हा आहे माझा लंच, जो मी दुपारी 2 वाजता करते. त्यानंतर ऑफिसला निघाली आहे. हाही माझा जुना टॉप आहे, थोडासा लूज होते पण केला ॲडजस्ट. त्यानंतर मग लंच केला आणि 3 वाजता मी हे छास पियाली आहे. आणि ही व्हिडिओ रेकॉर्ड करता करता मला सहज असं वाटलं की माझ्या चेहऱ्यात किती फरक पडला आहे. संध्याकाळी 4-5 वाजता त्यातले थोडेसे शेंगदाणे खाल्ले होते, बस एवढंच माझं आजच्या दिवसासाठीचं खाणं होतं. ऑफिसमधून आता घरी येते आणि हा आहे माझा फुल लुक. पाठचं मागचं इकडचं तिकडचा जो मेस आहे तो इग्नोर करा. त्यानंतर मग मी फक्त पाणी पियाली आणि त्यानंतर थोडंच पियाली आहे, कारण खाली गरबा बोलवत होता मला. गेली आहे गरबा, थोडासा झलक बघून घ्या. शेवटचे 15-20 मिनिटांचा गरबा खेळून मग मी आलेली आहे घरी. पाणी पियाली आहे फक्त आणि आता शेवटचं काम असतं माझं, ते म्हणजे व्हिडिओ एडिट आणि सगळं करणं. 11-11:30 वाजलेत. आता मी झोपते आहे, 11:45-12 वाजता झोपणार आहे मी. उद्या भेटूया, चला बाय.